महामंडळाच्या बसेसमध्ये 15% भाडेवाढ केल्यामुळे राज्यभरात ठाकरे गटाकडून आंदोलन करून सरकारचा जाहीर निषेध करण्यात आलाय। याच पार्श्वभूमीवर जालना शहरातील बसस्थानक परिसरात ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले। जोरदार घोषणाबाजी यावेळी ठाकरे गटाकडून सरकारच्या विरोधात करण्यात आली। 15%ने झालेली दरवाढ रद्द करावी, अन्यथा शिवसेनातर्फे यापेक्षा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। महाराष्ट्राच्या निर्दयी सत्ताधारी सरकारने आज गोरगरिबांच्या सर्वात सोयीची जी यातायातची वस्तू आहे एसटी महामंडळ, त्या एसटी बसचे भाडे 15% वाढवलेले आहे। सामान्य माणूस अगोदरच महागाईने फार मेटकुटीस आलेला आहे आणि असं असताना सुद्धा या गव्हर्नमेंटने, या सरकारने 15% वाढून एकतर एसटी महामंडळाची परिस्थिती अशी आहे, जी बस फक्त 10 वर्ष वापरू शकतात, ती बस 20-20 वर्षापासून इथं चालू आहे। एका ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना सुविधा आणि सवलत द्यायची आणि दुसऱ्या ठिकाणी 15% दरवाढ करून सामान्य माणसाच्या खिशातून हे पैसे काढायचे। वरिष्ठ ज्येष्ठ नागरिकांचं खाण्याचं बिल म्हणजे बापाचं खाण्याचं बिल मुलाकडून फाडून घ्यायचं, ही पद्धत या सरकारने चालू केलेली आहे आणि या दरवाढीच्या विरोधात आम्ही जिल्हा शिवसेनेतर्फे या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाकडून निषेध व्यक्त केला आहे। आमचे सन्माननीय जिल्हा प्रमुख भास्कररावजी आंबेकर, तालुका प्रमुख आदरणीय हरिहरजी शिंदे, उपजिल्हा प्रमुख बाबू मामा पवार, माझे सहकारी शहर प्रमुख घनश्याम खाकीवाले, दुर्गेश कटोटीवाले व सर्व पदाधिकारी यांनी या ठिकाणी शहर शिवसेनेतर्फे आणि जिल्हा शिवसेनेतर्फे या ठिकाणी निषेध नोंदवलेला आहे। NTV न्यूज मराठी, जालना।